अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। वीज कंपन्यातील कंत्राटी 42,000 कंत्राटी कामगार काल रात्री मध्यरात्रीपासून 48 तासांच्या संपावर। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून 2 दिवस संपावर गेलेले आहेत। संपकरी संघटनांनी दिनांक 5 मार्चपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे। 42,000 कंत्राटी कामगारांपैकी 95% कंत्राटी कामगार संपावर गेल्यामुळे वीज निर्मिती, पारेषण व वितरणावर परिणाम झालेला आहे। जानेवारी 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांच्या कृती समितीने खाजगीकरणाच्या विरोधात संप पुकारला होता। त्या संपाच्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी 2023 रोजी देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्या समवेत संपकरी संघटनांची चर्चा झाली होती। त्या चर्चेत कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे असे आश्वासन लेखी स्वरूपात देऊन मीडियाच्या समोर त्यांनी जाहीर केले होते। त्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कंत्राटी कामगार संपावर गेलेले आहेत। या संपात वीज उद्योगातील बहुसंख्य कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या 6 संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, इंटक, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी मागासवर्गीय संघटन या संघटनांनी कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन ऊर्जा मंत्री यांनी तातडीने बैठक आयोजित करावी अशी विनंती केली आहे।